मानव मेल्यानंतर अंत्यसंस्कार करतात. चटचट 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 लिहायचं. मानव मेल्यानंतर अंत्यसंस्कार करतात. मेल्यानंतर अंत्यसंस्कार कुठल्या अंत्यसंस्कार करतात. हा दुसरा वर्ग आहे. दुसरीचे मुलं आहेत. ते त्या या जोडाक्षर युक्त असलेल्या शब्दांचे वाक्य ते श्रुतलेखन करत आहेत. आमदारांनी सभात्याग केला. त्याने मला का मारले. नागपूर शहरात हत्याकांड झाला. हुतात्म्यांनी संसाराचा त्याग केला. महेशने शेतात आत्महत्या केली. ढाल, तलवार, तोफ इत्यादी हत्यारे आहेत. कॉमा, स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह व्यवस्थित देऊन श्रुतलेखन मुलं करत आहेत. चला लिहा. ढाल, तलवार, तोफ इत्यादी हत्यारे आहेत. मुलांचं श्रुतलेखन चालू आहे. हा वर्ग दुसरीचा आहे. ते त्या या जोड अक्षर शब्दांची सराव या ठिकाणी चालू आहे. ढाल, तलवार, तोफ इत्यादी हत्यारे आहेत. याच्या आधी चांगले वाक्य लिहिलेले आहेत. सातत्याने काम करावे. आमदारांनी सभात्याग केला. त्यात काय पडले. त्यांच्या मागे मोठी प्रेरणा होती. शाळेत त्याचा पहिला नंबर आला. महेशने शेतात आत्महत्या केली. हुतात्म्यांनी संसाराचा त्याग केला. नागपूर शहरात हत्याकांड झाला. योग्य विरामचिन्हाचा वापर करून व्यवस्थित वाक्य लिहितात. पूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह, स्वल्पविराम देऊ. चला पुढचं वाक्य घ्या. घरात पणत्या लावा. नागपूर शहरात हत्याकांड घडला. अंत्यसमयी कोणी कामाला येत नाही. महेशने शेतात आत्महत्या केली. ढाल, तलवार, तोफ इत्यादी हत्यारे आहेत. या वाक्याचं श्रुतलेखन घेण्याच्या आधी या पद्धतीनं सराव करून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण बघत आहात अर्धत अधिक य बरोबर त्य, अर्धत अधिक या बरोबर त्या. नंतर मग काही शब्द आहेत. मत्य, सत्य, गत्य, त्याग, त्यागी, आदित्य, नंतर थोडे मोठे शब्द, नंतर वाक्य. या पद्धतीने सुरुवातीला मुलाकडून वाचनाचा सराव घ्यायचा आणि नंतर लेखनाचा सराव घ्यायचा. म्हणजे मुलं सहज जोडाक्षर असलेले शब्द, जोड शब्द सहज वाचन करू शकतात. वाच. चल खालचं घ्या पटकन. कंटिन्यू चला. गुड. चला नेक्स्ट. या पद्धतीनं वाचन घेतल्यानंतर असे हेच शब्द वाक्य अशा पेजवर लिहायचे. या पेजच्या झेरॉक्स काढायच्या आणि मुलाकडून वाचन करून घ्यायचे.